मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी पार्वतीला रिक्वेस्ट करत असते, विनंती करत असते, तिला पाया पडते आणि म्हणते, प्लीज माझी आई कोण आहे, मला आता लवकरात लवकर सांगा, मला राहवत नाही आहे, मला माझ्या आईला भेटायचं आहे. मी गेले कित्येक वर्ष माझ्या आईच्या आठवणीमध्ये झुरत आलेली आहे. त्यानंतर ती असं म्हणून तिचे पाय धरते आणि इकडे सारंगकडे ऋषिकेश येतो आणि त्याची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो, जानकी कुठे आहे ते खरं खरं सांग, कारण मला माहीत आहे हे सर्व ऐश्वर्यानेच केलं आहे आणि ते गुंडही ऐश्वर्यानेच पाठवले होते. आता जानकीलाही तिनेच कुठेतरी गायब केलं असेल. तू लवकरात लवकर सांग मला की ऐश्वर्या कुठे आहे आणि जानकी ह्या देखील दोघीजणी कुठे गेलेल्या आहेत. त्यावर तो म्हणतो, अरे दादा, मला खरंच माहीत नाही, जानकी त्याच्या मैत्रिणीकडे गेली आहे आणि ऐश्वर्या कुठे आहेत ते मला खरंच माहीत नाही. त्यानंतर ऋषिकेश त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याला धमकी द्यायला लागतो, त्याची कॉलर पकडतो. तर सारंग त्याला घाबरून आईला आणि नानांना आवाज द्यायला लागतो आणि इकडे सारंगचा आवाज ऐकून ते नाना आणि सौमित्रा आई वरती जातात. तर वरती ते बघतात ऋषिकेश त्याला जॉब विचारत आहे आणि ऋषिकेशने सारंगची कॉलरही धरलेली आहे. तो म्हणत असतो, तूच तर नानाला आणि सौमित्रा आईला सांगितलंस ना ती मैत्रिणीकडे गेलेली आहे, मग तुलाच कसं माहित नाही. नाना त्या दोघांच्या झटापटी सोडवतात आणि तो सौमित्रा त्याला म्हणते, काय करत आहात तुम्ही हे दोघे, एकमेकांच्या जीवावर उठलेला आहात की काय, असं का वागतायत, खरंच मला तर काहीच कळेना. त्यावर ऋषिकेश चिडून म्हणतो, आई, नाना, ती जानकी सकाळपासून सापडत नाहीये, मी तिला शोधत आहे आणि ऐश्वर्याही घरात नाहीये आणि याला माहीत आहे त्या दोघी कुठे आहेत, तरी देखील हा काहीच सांगत नाहीये. सौमित्रा ऋषिकेशला म्हणते, अरे तू आणि जानकी तर सोबतच पोलीस स्टेशनमध्ये गेला होतात ना. त्यावर तो म्हणतो, हो आई, आम्ही दोघे सोबतच पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण तिथे आम्हाला कळालं की ते पोलीस खोटे होते आणि त्यांनी पार्वतीला घेऊन गेले आहेत आणि त्यानंतर ती जानकी कुठे गेली, मी तिला इथेच सोडलं होतं, मला माहीत नाहीये. त्यावर तो म्हणतो, अहो मी खरंच सांगतोय दादा, आई, हा माझ्या बायकोवर नाही ते खोटे आरोप करत आहे आणि मला त्या सांगून गेल्यात की त्या त्यांच्या आईकडे गेलेल्या आहेत. त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही दोघांनी काही केलं नाही तर, पण जर माझ्या जानकीला काही झालं ना तर मी कोणालाच सोडणार नाही. आणि इकडे ती ऐश्वर्या त्या मंदिरामध्ये एका माणसाला एक औषध घेऊन बोलावते आणि त्यानंतर ती जानकी रडत असते. ती म्हणते, मी कुठे आहे माझी आई, कुठे शोधू. त्यावर ती पार्वती सांगते, मीच तुझी अभागी आई आहे. त्यानंतर हे तिचे शब्द ऐकून जानकी शॉकच होते, तिला काहीच कळत नसतं. ती म्हणते, मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर की तुम्हीच माझ्या आई आहात, नाही, तुम्ही माझी आई असूच शकत नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. त्यावर ती म्हणते, हे बघ, हे 4 कप्पे आणि हा फोटो अर्धा मी तुझ्याकडे सोडून गेले होते, आता हा फोटो तुझ्या आईकडेच असणार ना ग, नीट विचार करून सांग. त्यावर जानकी रडत रडत म्हणते, ह्या फोटोचा अर्धा भाग जर कोणत्याही स्त्रीने माझ्याकडे आणून दाखवला असता तर मी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवला असता की तीच माझी आई आहे, पण लताबाई, या फोटोचा अर्धा भाग माझ्याकडे मला कोणाकडे सापडला सांगू का, ऐश्वर्याकडे. तो तिच्याकडे कसा गेला. त्यानंतर मी तो फोटो माझ्याकडे आणला आणि माझ्या उशाकडे ठेवला. त्यानंतर तो माझ्या उशाखालून गायब झाला आणि आता तो कोणाकडे आहे तर तुमच्याकडे. मग तुम्हीच सांगा, मी कसा विश्वास ठेवायचा या गोष्टीवर आणि हा फोटो बघून की तुम्हीच माझी आई आहात. तुम्ही माझ्या घरामध्ये आल्यापासून काय काय आणि किती खोटं बोललात ते माझ्या चांगलंच लक्षात आहे, त्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणखी कोणाकोणाशी आणि किती नातं जोडणार आहेत तुम्ही आत्ता काय म्हणालात, तुम्ही माझ्या आई आहात आणि आत्ता अगदी 1-2 दिवसाआधी तुम्ही माझ्या नवऱ्याची आई होतात. काहीच कसं हो तुम्हाला वाटत नाही लताबाई, आणखी किती जणांच्या भावनांशी खेळणार आहात तुम्ही स्वतःचं खोटं लपवण्यासाठी, काहीतरी बोला ना. आणि ही असली खोटारडी रडण्याचे नाटकं कशासाठी आणि कोणासाठी, असं ती जानकी त्या पार्वतीला विचारत असते. आई, प्रत्येक मुलासाठी हा हळवा विषय असतो, हळवा एक कोणा असतो, त्यात मी आणि ऋषिकेश आम्ही दोघांनी आमची आई लहानपणीच गमावली, पण कॉलेजमध्ये असताना मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर हाच विचार करत राहिले
की आपली आई आपल्यासोबत का नाही आहे असं म्हणूनच मी माझं सर्व आयुष्य काढत आले. लताबाई आई नसणाऱ्या मुलाचं मन कायमच लहान असतं. त्याच्या कानावर आई हा शब्द जरी पडला ना त्याचं मन अगदी तळमळून उठतं. त्यातच तुम्ही आम्हाला नाही तर आमच्यातल्या लहान लेकराला रडवलं आहे, भावनांचा खेळ केलेला आहे. आई नाहीये पण मी खात्रीशीर सांगू शकते की आई अशी नसते, कारण तुमचं असं कोणीच नाही, त्यामुळेच तुम्ही इतरांच्या भावनांचा खेळ केला. माझा नवरा मला म्हणाला होता, जर ही खरंच माझी पार्वती आई असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. पण तुम्ही काय केलं, त्याच्या भावनांची खेळलात, माझ्या भोळ्या भावड्या नवऱ्याचा भावनांचा खेळ केला, त्याचं मन दुखावलं. आणि आता ज्यावेळेस तुमचं खोटं सर्वांसमोर आलं त्यावेळेस मला तुमची मुलगी बनवू पाहता आहेत, मला तुमची मुलगी मानत आहेत, हे मी कसं सहन करू, याच्यावर कसा विश्वास ठेवू. त्यावर पार्वती म्हणते, नकोच ठेवूच विश्वास, कारण मी तसं आई होण्यासारखं काही कामही केलेलं नाहीये आणि माझा आत्तापर्यंतचा इतिहास बघता कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी खरंच सांगत आहे जानकी, मीच तुझी आई आहे. खरं तर मी आई म्हणण्याच्या लायकीचीही नाहीये, आई नावाला तर मी कलंक आहे. पण म्हणून मला मी तुझी आई नाहीये असं म्हणू नकोस ग जानकी, असं प्लीज म्हणू नको, मला फार दुःख होतं, यातना होत्यात. आणि इकडे ती ऐश्वर्या त्या माणसाला तिने जे औषध आणायला सांगितलं होतं ते औषध त्या प्रसादामध्ये ती मिसळते, जो प्रसाद त्या पार्वतीला दिलेला होता. त्यानंतर ती पुडी फेकून देते आणि तो शिरा प्रसादाचा नीट मिक्स करून तिथेच पायरीवर सोडून देते. आणि त्यानंतर स्वतःशीच म्हणते, जानकी आता एकदा जर तू हा प्रसाद खाल्लास ना, मग माझं काम सोपं आणि तुझं काम कसं तमाम होतं ते तू बघच. आता मला कोणीच करण्यापासून अडवू शकत नाही, मी जिंकले आहे. इकडे पार्वती जानकीला सांगते, मी नाटकात काम करायला सुरू केलं होतं त्यावेळेस तुझ्या वडिलांनी मला फसवलं आणि तुझ्यासारखं गोंडस लेकरू माझ्या पदरात टाकून तो माणूस पळून गेला. मला लेकरू तर झालं होतं, मी आई झाले होते, पण आई पण माझ्या अंगात भिनलं नव्हतं. मला तुझं असणंच मान्य नव्हतं, म्हणूनच मी तुला आश्रमात घेऊन गेले, मधुभाऊंच्या आश्रमामध्ये. चांगलंच आठवत आहे त्या दिवशी मग तुझं छान आवरलं, तुला फ्रॉक घातला आणि त्यानंतर तुला शेवटचा रव्याचा शिरा खाऊ घातला आणि त्यानंतर तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये कायमचं सोडून आले. त्यावर जानकी तिला म्हणते, पण मग मला हे सर्व काहीच कसं आठवत नाही. त्यावर पार्वती जानकीला म्हणते, तुला कसं आठवणार, नुकतेच तुला दुधाचे दात आले होते, एवढी लहान होतीस तू, तुला काय सांगू, कित्येक रात्र तुला तिकडे सोडल्यानंतर मी उशीलाच थोपटवत होते आणि मला तुला तिकडे सोडल्यानंतर 2-3 ठिकाणी कामे तर मिळाली, त्यातनं मला पैसेही आले आणि थोड्याच दिवसांनी शिल्लक पैसेही राहिले. त्यानंतर मात्र कित्येक वर्ष तुझ्या आठवणीतच मी काढले आणि त्यानंतर 4-5 वर्षांनी मी मनाशीच ठरवलं आणि तुला कायमचंच घेण्यासाठी म्हणून मधुभाऊंच्या आश्रमामध्ये आले. त्यावर जानकी म्हणते, पण तुम्ही नाही ना निलत. तर ती म्हणते, कसं नेणार, मी ज्यावेळेस तुला न्यायला आले तोपर्यंत तू अगदी छान रुळली होतीस. मधुभाऊ सर्व मुलींच्या वेण्या घालून देत होते आणि तू एका मुलीसोबत संध्याकाळची वेळ होती, तुळशीजवळ दिवा लावत होतीस आणि छान शुभम करोती म्हणत होतीस. ते पाहून मला कळालं, जे संस्कार, जे स्थैर्य तिथे तुम्हाला भेटत होतं ते मी तुला नाही देऊ शकत. तर सुद्धा 2-3 वेळेस मी तुला तिथे भेटायला आले होते, तुला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ज्या वेळेस तिथे दुसऱ्या वेळेस आले त्यावेळेस तू त्याच मुलीशी गप्पा मारण्यामध्ये एवढी गुंगली होतीस, एवढी रमली होतीस की तुला हेही कळालं नाही की तुला थंडी वाजत आहे. मी तुझ्या मापाचा स्वेटर देखील विणला होता आणि तेच देण्यासाठी मी तिथे आले होते. तर त्या मुलीनं, जी मुलगी तुझ्यासोबत गप्पा मारत होती, तिने तुला तिची फाटकी शालही दिली होती. त्यावर ती म्हणते, कोण होती ती मुलगी, काय नाव होतं त्या मुलीचं. त्यावर ती सांगते, सायली. त्यानंतर मात्र मी तिथे त्यानंतर कधीच आले नाही. मला कळालं होतं माझ्या मुलीची काळजी घेणारी माणसे तिला भेटली आहेत आणि भेटत राहतील अशी खात्री घेऊन मी तिथनं निघून गेले आणि त्यानंतर मी कधीच तिथे आले नाही.
तुला आणखीनही विश्वास नसेल तर तू मधुभाऊंला फोन करून विचारू शकते। करकरीत तिने सांजेच्या वेळी चेहरा झाकलेली एक बाई, एक गोंडस मुलगी तुळशीपाशी मधुभाऊंला सोपवून गेली होती। त्यानंतर ती जानकी मधुभाऊंला फोन करते। पांढरा फ्रॉक घातला होता त्या मुलीनं आणि तिचंच नाव त्यांनी जानकी ठेवलं। त्यानंतर जानकी मधुभाऊंला फोन लावून विचारते, तुम्हाला आपल्या अंगणामध्ये आश्रमाच्या सापडले होते ना? त्यावर ते म्हणतात, दारात नाही ग, तुम्हाला तुळशी वृंदावनापाशी सापडली होती। सापडली नाही, तुझी आई मला सोपवून गेली होती। तर ती विचारते, मी तुम्हाला सकाळी सापडले होते ना? त्यावर ते म्हणतात, सकाळी नाही ग, संध्याकाळी। तिने सांजेच्या वेळेला, मला आठवतं त्या दिवशी पिठोरी अमावस्या होती आणि एक बाई, मी दिवे लावण्यासाठी म्हणून ज्यावेळेस बाहेर आलो होतो त्यावेळेस एक बाई चेहरा झाकून तिथे उभी होती आणि तिने पांढरा शुभ्र फ्रॉक घातलेल्या तोबऱ्या गाल्याच्या पोरीला तिथे माझ्या हाती सोपवून ती निघून गेली। म्हणजेच त्यानंतर मी त्या बाईला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण ती थोड्याच अंतरावर नाहीशी झाली। पण तू हे सगळं मला का विचारत आहेस? त्यानंतर ती जानकी म्हणते, काही नाही, आणि फोन ठेवून देते। त्यानंतर पार्वती तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते, पटली ओळख, मिळाली का खूण? मला माहीत आहे मी तुझ्या आयुष्यामध्ये नकळतपणे खूप संकटे आणली, वादळ आणले, पण तुला या जगामध्ये घेऊन येणारी देखील मीच आहे। तू बरोबर म्हणाली होतीस, आई विना लेक पोरकी असते, लेकराविना आई सुद्धा अनाथच असते बाळा। मला माहीत आहे तुझ्या नावाप्रमाणेच तुला किती अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या आहेत, पण ह्या तुझ्या अनाथ आईला माफ कर। असं म्हणून ती पार्वती रडायला लागते आणि त्यानंतर ती जानकी त्या पार्वतीच्या तोंडावरनं हात फिरवते, तिला चोंबाळते, त्यानंतर तिला मिठी मारते आणि रडायला लागते आई म्हणून। त्यानंतर पार्वती ही रडायला लागते आणि म्हणते, मला माफ कर बाळा, मी नकळतपणे तुझ्या आयुष्यात फार संकटे आणली। त्यानंतर ती आई म्हणून फार ढसाढसा रडते, स्वतःचं मन मोकळं करते आणि इकडे ऋषिकेश त्या जानकीला फोन लावून पाहत असतो तर तिचा फोन लागतो पण ती फोन उचलत नसते। त्यावर तो सौमित्राला सांगतो, मगाशी तिचा फोन बंद येत होता पण आत्ता तिचा फोन लागत आहे, पण माहीत नाही का ती फोन उचलत नाहीये, ती कुठे असेल? मला तर आता फारच काळजी वाटत आहे। आणि इकडे जानकी त्या पार्वतीचे पाय चेपत असते आणि तिला म्हणते, आई मला तर विश्वासच बसत नाहीये, तू मला भेटली आहेस, इतक्या वर्षांनं माझी आई मला परत भेटली। आणि इकडे सौमित्रा म्हणत असते, हे काय चाललं आहे? मला तर काही कळेनासच झालं आहे। आधी काय तर म्हणे ती पार्वती घरामध्ये घुसली आणि आता तर ते खोटे पोलीसच तिला पकडून घेऊन गेले आणि आता जानकी आणि ऐश्वर्या ह्या दोघीही घरामध्ये नाही आहेत। त्यानंतर तिथे ओवी येते आणि विचारते, पप्पा आई कधी येणार? त्यावर तो सांगतो, बाळा आई येईल लवकरच, मी तिलाच फोन करत आहे। आणि इकडे ते मायलेकी गप्पा मारत असतात, वयात येताना, प्रेमात पडताना, एवढंच काय तर बहुल्यावर चढताना देखील कायम असंच वाटलं, आज जर आई असती तर, पण आता तू मला भेटली आहेस आणि आता मी तुला कुठे म्हणजे कुठे जाऊ देणार नाही, माझ्यापासून एक मिनिटही दूर होऊ देणार नाही। तर ती पार्वती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते आणि त्यांना म्हणते, तुला माहीत आहे का, ज्यावेळेस मला शाळेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं त्यावेळेस आणि ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये पहिली आले त्यावेळेस, ज्यावेळेस ऋषिकेश सोबत लग्न केलं आणि मी सौमित्रा आईला पहिल्या वेळेस आई म्हणले, त्यानंतर ज्यावेळेस मी स्वतः आई झाले, असंख्य कळा सोसून ज्यावेळेस ओवीने मला पहिल्या वेळेस आई म्हणलं, त्यावेळेस मात्र माझ्या मनाला फार यातना झाल्या आणि कायम मनात एकच विचार आला, जर आत्ता माझी आई असते तर, आणि माझी आई कुठे असेल हाच विचार माझ्या मनात खेळत होता आत्तापर्यंत। त्यानंतर जानकीला तशीच झोप लागते आणि इकडे तेवढ्या वेळात ऐश्वर्या त्या पार्वतीला गायब करते आणि इकडे जानकी ऋषिकेशकडे त्याला सांगण्यासाठी आली असते की मला माझी आई भेटली, ती हे सांगतच असते। तेवढ्यातच पोलीस येतात आणि तिला पार्वतीच्या खुना केला आहे या आरोपामध्ये अटक करून घेऊन जातात। त्यानंतर ऋषिकेश तिला म्हणतो, मला माहीत आहे तू निर्दोष आहेस, मी तुझी यातनं निर्दोष लवकरच सुटका करेन, तू काळजी करू नकोस, मी कायमच तुझ्या सोबत आहे। आणि असं म्हणून
ऋषिकेश जानकीसोबत पोलीस स्टेशनला जातो. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.